नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, मी आज एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खूप महत्त्वाची कमेंट्स आलेली होती। तुम्ही जॉईन आहेत का सर? असाल तर पुन्हा परीक्षा का दिली? आणि असेच तुमच्यासारखे अजून खूप जण आहेत ज्यांनी पुन्हा एक्झाम दिली, तर त्यामुळे मार्क्सचा आकडा फुगलेला वाटतो, पण ॲक्च्युअली एवढे कॉम्पिटिशन नाहीये टेटला, असं असण्याची शक्यता 70% शक्यता आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। जे अदर सर्व कॅन्डिडेट आहेत त्यांना माझी विनंती आहे, हा खूप महत्त्वाचा मेसेज आहे। ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, माझंही सिलेक्शन ही परीक्षा दिल्यानंतर झालेलं आहे, त्यामुळे मी खरं तर परीक्षा दिली। आता सिलेक्शन झालेलं आहे, मी कोणत्याही प्रकारची नोंद पोर्टलवर करणार नाही आणि ज्यांची निवड झालेली आहे त्यांनाही विनंती करतो, जर तुमची निवड झालेली असेल तर प्लीज 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 तुम्ही पोर्टलवरती नोंद करू नका, जेणेकरून आपलेच बहीण आणि भाऊ आहेत त्यांना संधी मिळेल आणि जे मेरिट आहे ते मेरिट अगदी कमी येईल। कारण की या परीक्षेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळालेलं आहे की ज्यांची ऑलरेडी निवड झाली आहे परंतु ते पुन्हा या ठिकाणी आलेले आहेत। ओके,